आज ना सकाळच्या स्वयंपाकाचं जास्त टेन्शनच नव्हतं. रात्री गणपतीचं जेवण होतं ना, त्याच्याच भाज्या फ्रीजमध्ये काढून ठेवल्या होत्या. फक्त चपाती बनवली आणि छान पाटोडीची भाजी. बघा, विदर्भातल्या लोकांना माहिती असेल ही डिश. पोरांना जेवण चारून दिलं आणि जेवण करेपर्यंत बघा पोरीने बाहेर ते बबल गन कसली आणली होती ना, त्याचा फेस करून ठेवला होता पूर्ण पायऱ्यांवरती आणि एखादं घसरून पडेल असंच करून ठेवलं होतं. ही पोरगी अजिबात ऐकत नाही बघा. माझं पोरग तरी एकदा डोळे दाखवले तरी समजते, पण असेच असतात बरं का. पहिलेवाले पोरं जे असतात ना ते शांत असतात, पण दुसरेवाले दुसऱ्या नंबरचे इतके आगाव आणि किरकिरे असतात की नाही, चांगला आई बापाचा जीव खाऊन टाकतात. तुमच्यात पण असंच आहे का सांगाल मला. पण दोघांचं ना एकमेकांशिवाय राहत पण नाही, मस्त एकत्र खेळतात. खूप छान वाटतं मला बघ. आणि छान हा महाप्रसादासाठी मंडप घातला होता, पण बिचार ते सीताफळाचं झाड बघा पूर्ण चेंगरून गेलं त्या मंडपाच्या नादामध्ये आणि खोलताना तर अजूनच जास्त फांद्या तुटल्या गेल्या त्याच्या. डेकोरेशन करताना 2 दिवस लागले होते इथे मंडप सेट करताना, पण काढताना बघा ना त्यांनी पटापट काढून फेकून दिलं. आज आता खालची जागा रिकामी झाली आणि उद्या मखर पण रिकामाच होऊन जाणार. खूप कसं तरी वाटते मनाला, विचार केला तरी 10 दिवस असेच निघून जातात.